मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत तर उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांचा थेट नाराजांसोबत संवाद तर प्रमुख नेत्यांकडून देखील बंडखोरांसोबत वाटाघाटी ऑपरेशन मनधरणी सुरू असल्याचं समोर। मुंबईतील उमेदवारांना आज उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। शिवसेना भवनमध्ये आज दुपारी 2 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक। तसेच मनसे नेते अमित ठाकरे आज पहिल्यांदाच सेना भवनमध्ये जाणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही उमेदवारांना मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या संयुक्त मेळावा। वरळी डोम या ठिकाणी मेळावा होणार तर पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याच ठिकाणी महायुती झाली नाही तर स्थानिक पातळीवरती एकमत न झाल्यानं युती झाली नाहीये। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं स्पष्टीकरण। आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रयत्न करत होतो, मुरलीधर मोहोळ यांची माहिती। तर एका नगरसेवकाच्या जीवावरती शिंदेंच्या शिवसेनेतील काही लोकांना सर्वच जागा लढवायच्या होत्या, मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप शिवसेना युतीची बैठक संपली। कल्याण डोंबिवली प्रमाणेच ठाण्यात देखील महायुतीतील उमेदवार कसे बिनविरोध निवडून येतील यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निकालाआधीच महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपचे 5 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी। अर्ज मागे घेण्याआधीच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महायुती फ्रंट फूटवर आली आहे। मुंबईवरती अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न केल्यास संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे भडका उडल्याशिवाय राहणार नाही। सामनाच्या अग्रलेखातून भाजप शिंदेंवर निशाणा। प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका सांगत असतो, कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावरती रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर होईल हे नक्की। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल असं वक्तव्य कृपाशंकर सिंह यांनी केलं होतं। चांदिवलीमध्ये ठाकरे सेनेला धक्का। 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे। निष्ठावंतांना डावलून बाहेरील आयात कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यानं राजीनामे। विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्यावरती गंभीर आरोप। मुंबई आणि इतर 28 महापालिका निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते, खासदार आणि आमदार प्रचारामध्ये उतरणार। अखिलेश यादव यांच्यासह विरोध पक्ष नेते माता प्रसाद पांडे आणि 6 आमदार उमेदवारांचा प्रचार करणार। कोरेगाव भीमा प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या नोटीशीबाबत 8 जानेवारीला पुढील सुनावणी होणार। कोरेगाव भीमाबाबत पत्र सादर न केल्यानं बजावली होती नोटीस। कोरेगाव भीमा आयोगासमोर 7 जानेवारीपासून पुन्हा 3 दिवस सुनावणी होणार। काही दिवसात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक विभागाने 3000 मतदान केंद्र वाढवली। 2017च्या तुलनेमध्ये यावेळेस 2927 केंद्र वाढली। इलेक्शन ड्युटीसाठीही 28,000 कर्मचारी वाढवले। 2/3 बहुमतानं महायुती जिंकेल, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। 51% मतं घेऊन महायुती जिंकेल असं वक्तव्य। अंधेरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मेघना माने यांनी उर्दूमध्ये पत्रक वाटल्याचा संजय निरुपम यांचा आरोप। तर संजय निरुपम यांनीही उर्दूमध्ये पत्रक वाटल्याचा मेघना माने यांचा पलटवार। कांदिवली पूर्व वॉर्ड क्रमांक 25 मधून भाजप उमेदवार आणि अभिनेत्री निशा परुळेकर निवडणुकीच्या रिंगणात। परुळेकरांसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि दरेकरांनी जनतेला संबोधित केलं। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था देशाच्या, जगाच्या आणि मुंबईच्या जनतेनं पाहिलेली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची टीका। तर मुंबई महानगरपालिकेत आमचा मोठा विजय होणार, पियुष गोयल यांचा विश्वास। अमोल मातेले यांच्याकडून पक्ष शिस्तीचा भंग। अमोल मातेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुंबई युवक शहराध्यक्ष। काँग्रेसकडून उभ्या असलेल्या पत्नीचा मातेले यांच्याकडून प्रचार। बीएमसी निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बंडखोरी। शाखा प्रमुख दीपक सणस यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। मनसेचे कुशल धुरी मनसेचे अधिकृत उमेदवार असल्याचं समोर।
शिंदेच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र साप्तेंची नाराजी दूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंनी माझी दखल घेतली, मला योग्य सन्मान देण्याचं आश्वासन दिलं. राजेंद्र साप्तेंचं वक्तव्य. मंत्री भरत गोगावलेंनी महाड संपर्क प्रमुख प्रमोद गोगावले यांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. प्रमोद गोगावलेंनी प्रभाग क्रमांक 19 मधून भरला आहे अपक्ष उमेदवारी अर्ज. नवी मुंबईमध्ये भाजपात बंडखोरी. भाजपने प्रभाग क्रमांक 22 मध्ये उमेदवारी न दिल्यानं भाजप पदाधिकारी सुहासिनी नायडू नाराज. सुहासिनी नायडू यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज भरल्याचंही समोर. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश शहाणे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन. भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा अर्ज हा ग्राह्य धरण्यात आलेला आहे. दीपक बडगुजर यांच्या विरोधात लढण्यावरती मुकेश शहाणे ठाम. तिकीट न मिळाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचं आंदोलन. तर रामटेकडी जवळ इच्छुक उमेदवारांचं खाली डोकं वर पाय करून आंदोलन. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 10 उमेदवारांचं हे आंदोलन. मनपा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी दहिसर विधानसभेत महायुतीच्या बैठकीत उत्साह. महायुतीच्या पहिल्या सभेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आमदार मनीषा चौधरी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंकडून कार्यकर्त्यांना संबोधन. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ऐन वेळेस वॉर्ड क्रमांक 147 चा उमेदवार बदलला. पुष्पा प्रकाश भोसले यांची उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी अनुपमा आनंद केदारे यांना उमेदवारी दिली. गुंडांना नाही तर घरातील महिलांना तिकीट दिलेलं आहे. आरोप होणं आणि गुन्हा सिद्ध होणं यामध्ये मोठा फरक आहे. गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांचा अनोखा बचाव. नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपकडून जाहीरनामा सादर. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. जाहीरनामा सादर करताना अशोक चव्हाण यांचा विरोधकांना टोला. तर भाजपच्या सर्व जागा निवडून द्या, चव्हाण यांचं मतदारांना आवाहन. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचा जामीन कोर्टानं फेटाळला. अमिडिया कंपनीला जमीन विकताना कोट्यवधींचा मुद्रांक शुल्क चुकवून फसवणूक केल्याचा रवींद्र तारूंवर आरोप. सोशल मीडियावर ट्रोल केल्याप्रकरणी पूजा मोरेंची पुणे पोलिसांकडे तक्रार. ट्रोल करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांची मागणी. पूजा मोरेंची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार. जुन्या व्हिडिओचा आता संबंध जोडणं 100% चुकीचं आहे. पूजा मोरेंची उमेदवारी काढून घेतल्याच्या प्रकरणावरती मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. जुने व्हिडिओ पसरवून माघार घ्यायला भाग पाडल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, जरांगेंची टीका. पूजा मोरेंसंदर्भात पक्षाचा सामूहिक निर्णय. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. पक्षाने सांगितल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, मोहोळ यांची माहिती. पुण्यामध्ये अजितदादा आमचं काय चुकलं अशा आशयाचे बॅनर झळकले. 18 वर्षे एकनिष्ठ राहून आज आमच्या पदरी निराशा. सोमेश्वरवाडी, सुतारवाडी या परिसरात बॅनरमधून अजित पवारांना विचारणा. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या विधानानंतर मीरा भाईंदरमध्ये मनसेची बॅनरबाजी. मीरा भाईंदर महानगरपालिका महापौर मराठीच होणार, बॅनरवरती आशय. तर भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होईल असं केलं होतं वक्तव्य. अमरावती पालिकेसाठी भाजपने तिकीट नाकारलेल्या इच्छुक उमेदवार शक्ती महाराज यांनी घेतली बच्चू कडूंची भेट. ऐन वेळेस तिकीट कापल्यानं शक्ती महाराज नाराज असून त्यांनी भाजप नेत्यांना धारेवर धरलं होतं. नाशिकमध्ये भाजपचा तिकीट वाटपाचा वाद अद्यापही थांबेना. भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. स्थानिक पोलिसांसह होमगार्ड्सही भाजप कार्यालयाबाहेर तैनात. तर कार्यकर्त्यांनी घेराव घातला नाही, सुनील केदार यांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे रवींद्र लांडगे बिनविरोध विजयी. आपच्या प्रसाद ताठे यांनी अर्ज मागे घेतल्यानं प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपचे उमेदवार रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आलेत. वसईमध्ये रवींद्र चव्हाणांसमोर भाजप कार्यकर्त्याचा तिकीट वाटपावरून गोंधळ. नायगाव जुचंद्र परिसरामध्ये भाजप कार्यकर्ते निशिकांत म्हात्रेंकडून संताप व्यक्त. पैसे घेऊन तिकीट चाळ माफियांना विकल्याचा निशिकांत म्हात्रेंचा आरोप. जळगावमध्ये सत्ताधारी पक्ष इतर उमेदवारांना माघार घ्यायला लावत आहे. बिनविरोध निवडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय सावंतांचा आरोप. तर बिनविरोध निवड झालेले उमेदवार काय चाकू घेऊन गेले होते का, गुलाबराव पाटलांचा सवाल.
सोलापूर शहानगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्षेप, तर प्राजक्ता पाटील यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि उज्ज्वला थिटेंचा आक्षेप. छत्रपती संभाजीनगरातील मंत्री आमच्या पक्षाच्या उमेदवारांना माघारीसाठी धमकावतायत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप, तसेच काही अधिकारी फोनाफोनी करत असल्याचा दानवेंचा आरोप. तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाणांनी 50-50 लाख रुपये घेतले, माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा आरोप. तर कुणाकडूनही पैसे मागितलेले नाहीयेत, अशोक चव्हाण यांनी आरोप फेटाळले. डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 24 मधून बिनविरोध निवडून आलेले महायुतीच्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध विजयी उमेदवार विष्णुनाथ राणे आणि भाजपच्या ज्योती पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वंचित तर बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का. विरार पूर्व या वॉर्ड क्रमांक 6 मधून उमेदवारी अर्ज बाद होताच बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मनीष राऊत यांचा भाजपात पक्षप्रवेश. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावरती हल्ला. भाजप उमेदवार सुनीता भनमाने यांच्या घरावर हल्ला, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराकडून आता हल्ला करण्यात आल्याचा भाजप उमेदवाराच्या मुलाचा आरोप, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने आरोप फेटाळले. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या बंडखोरांकडून आता अपक्ष लढण्याची भूमिका. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवख्यांना उमेदवारी दिल्याचा निषेध करत अपक्ष लढण्याची भूमिका. नवी मुंबईच्या वाशीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. दर्शन हरिश्चंद्र भोईर यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून लढणार. पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेचा सर्वात लहान वयात दुर्गादेवी जगदाळे यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार. पदभार स्वीकारल्यानंतर दुर्गादेवी जगदाळे यांचा सत्कार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या 81 उमेदवारांची कार्यशाळा. निवडणूक काळामध्ये प्रचार आचारसंहितेचं पालन, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, मतदार आणि उमेदवार यांच्या संदर्भातल्या विविध सूचनाही देण्यात आल्या. जळगावमध्ये भाजपचा 1 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक बिनविरोध निवडले. भाजपचे उज्ज्वला बेंडाळे प्रभाग क्रमांक 12 मधून बिनविरोध विजयी, तर शिवसेनेचे गौरव सोनवणे, मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख बिनविरोध निवडून आल्या. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध प्रकाश भागानगरे यांची प्रभाग क्रमांक 14 मधून बिनविरोध निवड. अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यानं प्रकाश भागानगरे बिनविरोध विजयी. आतापर्यंत अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध. धुळ्यात भाजपचा 3रा उमेदवार देखील बिनविरोध. प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपच्या सुरेखा चंद्रकांत ओगले या बिनविरोध विजयी. अहिल्यानगरमधील 28 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले आहेत, तर एकूण 477 अर्जांपैकी 449 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज किती उमेदवार हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत आहेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांचा भाजपात प्रवेश. मुंबई सिनेट सदस्य शीतल देवरुखकर यांचा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, तर प्रभाग क्रमांक 51 मधून उमेदवारी डावलल्याच्या नाराजीमुळे देवरुखकर भाजपात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन सातव यांनी स्वीकारला बारामतीच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार. दुचाकीवरती शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत स्वीकारला पदभार. साताऱ्याच्या मलकापूर नगर परिषदेचे भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवले यांनी पदभार स्वीकारला, तर आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला पदभार. शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा भाजपला इशारा. आम्ही एकनाथ शिंदेंच्या तालमीतले पैलवान आहोत, मैदान तर गाजवणारच. नाना भानगिरेंकडून ट्विट करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न. वादानंतर अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. खैरे साहेब ज्येष्ठ नेते, त्यांची आमच्यावर काय नाराजी, अंबादास दानवेंचं वक्तव्य. तर दानवेंनी उमेदवारांची निवड करताना डावलल्याचा खैरेंचा आरोप. नववर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायकाच्या चरणी जाऊन ते लीन झाले होते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन फडणवीसांनी घेतलेलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12 तारखेला कोल्हापूरला जाणार. मिसळ कट्टा टॉक शो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार. खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटलेल्या पॅडवरून राजकारण तापलं. शिवरायांच्या फोटोवरती राम शिंदेंचं स्टिकर लावल्याचा रोहित पवार यांचा फोटो ट्विट करत आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार बजरंग सोनवणेंचा हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवास. विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान दोघांचा बीड ते पुणे असा एकत्र प्रवास. राज्य सरकारकडून शिंदे समितीला मुदतवाढ. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्य शासनाच्या निर्णयाचं स्वागत. शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ ही गरजेची होती. संपूर्ण राज्यातील नोंदी शोधण्याचं काम अद्यापही बाकी आहे. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षार्थींचं आंदोलन. तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढीसाठी आंदोलन. जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना फटका. वयोमर्यादा वाढवून देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. शाळेच्या परिसरामध्ये येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर दिल्यानं बच्चू कडू आक्रमक. शिक्षण विभागानं घेतलेला निर्णय मागे घ्यावा. शिक्षण मंत्र्यांच्या घरातच कुत्रे सोडू. बच्चू कडू यांचा शिक्षण मंत्र्यांना इशारा. करमाळ्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेली भरपाई. 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा करा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. निधी न जमा झाल्यास आंदोलन करण्याचा युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांचा इशारा. पुणे साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी बंटी जहागीरदारला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी. तर जहागीरदारच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता. जहागीरदारच्या हत्या प्रकरणात 2 आरोपी ताब्यात. पिंपरी चिंचवडच्या रहाटणी तापकीर चौकात फटाक्याच्या दुकानाला अचानक आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात यश. आगीमध्ये साहित्य जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नागपूरच्या पिली नदी कामठी मार्गावरील फोमच्या दुकानाला आग लागली होती. फोम हा ज्वलनशील असल्यामुळे आगीचा भडाक्यासह यावेळेस दूरपर्यंत धुराचे लोटही पसरले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश. पुणे स्थानकातून येत्या वर्षामध्ये 60 नवी रेल्वे धावणार. तर 60 नव्या रेल्वे धावणार असल्याचं समोर. पुणे स्थानकामध्ये 6 नवीन फलाटांचीही निर्मिती केली जाणार. फलाटांची आणि रेल्वेची संख्या वाढल्यानं प्रवासी संख्या हाताळण्याची क्षमता दुप्पट होणार. निलंबित बडतर्फ बेस्ट चालकांच्या हाती स्टिअरिंग दिलं जाणार नाही. भांडूपमधील अपघातानंतर सतर्क झालेल्या बेस्ट प्रशासनाचा निर्णय. वारंवार चुका नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या हाती स्टिअरिंग न देण्याचा निर्णय घेण्यात आला. यूटीएस मोबाईल ॲपवरील पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद. यापुढे नवीन मासिक पास काढण्यासाठी प्रवाशांना रेल वन ॲपचा वापर करावा लागणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 10वी 12वी परीक्षेसाठी सीसीटीव्ही अनिवार्य. मात्र यासाठी खर्च कोण करणार? निधीवरून खासगी शाळांचा सवाल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला भाव नाही तर दुसरीकडे मजुरांना अधिक पैसे देऊन मजूरच मिळत नाहीयेत. जिल्ह्यातील बहुतांश भागात कापूस वेचणी रखडली. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.